ठाकरेंशी युती करण्याबाबत राज ठाकरे स्वतः भूमिका जाहीर करणार आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या परदेश दौऱ्यावर आहेत। परदेश दौऱ्याहून आल्यानंतर राज ठाकरे याबाबत भूमिका जाहीर करणार आहेत। राज ठाकरे युतीबाबत भूमिका परदेश दौऱ्याहून आल्यानंतर जाहीर करणार आहेत। उद्धव ठाकरेंशी युती करण्याबाबत राज ठाकरे स्वतः भूमिका जाहीर करणार असल्याची ही मोठी आणि महत्त्वाची घडामोड। तर दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत कुठेही बोलू नका अशा सूचना आज राज ठाकरे यांनी मनसेच्या नेत्यांना दिलेल्या आहेत। संवेदनशील विषयावर बोलणं टाळण्याच्या सूचना सुद्धा राज ठाकरेंनी दिल्या आहेत। राज ठाकरे स्वतः भूमिका जाहीर करणार आहेत। उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याबाबत राज ठाकरे स्वतः भूमिका जाहीर करणार आहेत। एकत्र येण्याबाबत कुठेही बोलू नका, राज ठाकरेंकडून मनसे नेत्यांना सूचना करण्यात आल्या आहेत। संवेदनशील विषयावर बोलणं टाळा अशा सूचना राज ठाकरे यांच्याकडून आल्या आहेत। राज ठाकरे सध्या परदेशात आहेत। दौऱ्याहून परतल्यानंतर याबाबत ते सविस्तर बोलणार आहेत। ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत कुठेही बोलू नका, संवेदनशील विषयावर बोलणं टाळा अशा सूचना एकीकडे राज ठाकरे यांनी मनसेच्या नेत्यांना दिल्यात। दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत म्हणजेच या युतीच्या मुद्द्यावर राज ठाकरे स्वतः परदेशातून आल्यानंतर भूमिका मांडणार आहेत। सध्या राज्यभर गाजतो आहे, या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी प्रकाश महाजन आहेत। काका, काय सांगाल? राजसाहेब परदेशामध्ये आहेत आणि इकडे ही चर्चा सुरू आहे, काय सूचना आहेत? नाही, काल संध्याकाळी मला पक्ष नेतृत्वाकडून असं सांगण्यात आलं की विषय खूप गंभीर आहे आणि या विषयावर आता कुणीही म्हणजे कार्यकर्ता, प्रवक्ता, नेता यांनी बोलायचं नाही। सन्मान्य राजसाहेब 29 एप्रिलला वापस येत आहेत, त्याच्यानंतरच त्या विषयावर बोलतील। कटाक्षाने संदीप देशपांडे असतील, अमय खोपकर असतील, जे काही ट्विट येत आहेत ते नेते यांनी कुणीच या विषयावर राजसाहेबाशिवाय कोणी बोलायचं नाही असं काल सूचना आम्हाला देण्यात आली संध्याकाळी। त्याच्यामुळं या विषयावर आम्हाला सांगण्यासारखं आमच्याजवळ काही नाही आहे। साहेबच स्वतः या बाबतीत येऊन काय जे सांगतील ते सांगतील। दुसरं, आशिष शेलारांचं तुम्ही वक्तव्य ऐकलं असेल, मैत्री वगैरे ह्या सगळ्या गोष्टींवरची त्यांची आलेली स्टेटमेंट, काय प्रतिक्रिया आहे? खूप गंभीर आहे। म्हणजे त्यांनी असं सांगितलं की आता वैयक्तिक मैत्री वगैरे मी संपुष्टात आणली, त्याच्यामुळं मनसे परिवार हा खूप शोकाकुल झालेला आहे की एवढा चांगला मित्र आमचं कसं काय नाराज झाला बाबा, काय झालं? उलट तर म्हणजे साहेब इथं नाही आहेत, साहेबांच्या घरीसुद्धा अगदी सगळे लोक अगदी पाळीव प्राण्यापासून सगळेजण खूप अस्वस्थ आहेत। आणि मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचा हा एक मित्र गेला, साहेबाचा हा एक मित्र आपल्यापासून दूर गेला, ही पोकळी आम्ही कशी भरून काढणार, या सगळ्या काळजीत मी आहे। एवढं टेन्शन घेतलं तुम्ही आशिष शेलारांच्या मैत्री तुटल्याचं? टेन्शन आलं मला त्याचं की काही कारण नसताना हा माणूस म्हणजे काय ज्याला व्यवहार शून्यच म्हणावं लागेल, एवढा तो मुंबई भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष राहिला, इतके वर्ष आमदार आहे, आता मंत्री आहे, एवढा कसा व्यवहार? म्हणजे राजसाहेबांसारखा मैत्रीतल्या दुनियेतील राजा, त्याच्याशी मी मैत्री आता ठेवणार नाही असा म्हणणारा माणसाची म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीच म्हणावं लागेल। या राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या युतीनंतर काल एकनाथ शिंदेंनी प्रचंड संताप म्हणजे राग व्यक्त केल्याचं दिसलं। मी काय म्हणलं की पक्ष नेतृत्वाने मला ज्या सूचना दिल्या त्याच्यामुळं मी या गोष्टीवर काही भाष्य देणार नाही। कुणी संताप करावा, कुणी आनंद करावा, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। त्याच्यामुळं माझ्या नेत्याने मला जी सूचना दिलेली आहे ते पाळणं हे माझं कर्तव्य आहे। तर हे होते मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या विषयावरती बोलू नका अशा स्वरूपाच्या सूचना पक्ष नेतृत्वाने दिलेल्या आहेत। हे सांगतानाच त्यांनी आशिष शेलार यांना मात्र कडक चिमटा घ्यायला विसरले नाहीत। कॅमेरामॅन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।